लासलगावला परवा घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर लासलगाव ग्रामपंचायत आणि लासलगाव पोलीस ठाण्यानं नॉयलॉन मांजा विरोधामध्ये कडक कारवाईचा बडगा उचलला असून नॉयलॉन मांजामुळे लासलगावला एका युवकाच्या तोंडाला तब्बल 21 टाके पडल्याची घटना घडली आहे। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि ग्रामपंचायत अधिकारी संजय बाविस्कर यांनी पीडित तरुणाची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन प्रकृतीची विचारणा केली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमानं लासलगाव हद्दीत नॉयलॉन मांजा विक्री करणारे त्याचबरोबर वापरणाऱ्यांविरोधामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे। कालपासून पतंग उडवणारे 8 ते 9 मुलांकडून नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। त्यांना नॉयलॉन मांजा वापरू नका अशी समज देण्यात आली आहे। यापुढे नियमभंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक त्याचबरोबर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संजय बाविस्कर यांनी दिली आहे। लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॉयलॉन मांजाची विक्री किंवा वापर करणाऱ्यांविरोधामध्ये कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई केली जाईल असं लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यावेळेस यांनी सांगितलं। लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी संयुक्तपणे शहरात नॉयलॉन मांजा विक्री करणारे त्याचबरोबर बाहेरून आणून वापर करणाऱ्यांवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी सद्विवेक बुद्धीनं आपल्या परिसरामध्ये नॉयलॉन मांजाची विक्री किंवा वापर करणाऱ्यांची माहिती लासलगाव ग्रामपंचायत किंवा लासलगाव पोलीस ठाण्याला कळवावी असं आवाहन ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले। सण उत्सव आनंदाने साजरे करावेत, मात्र ते साजरे करताना कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येकानं घ्यावी असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।